माझ्या सर्व प्रश्नार्थी 1,34,000 प्रश्नार्थी माझं एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपला संघर्ष कायम चालू ठेवावं आणि या संघर्षाला कुठेतरी यश भेटावं, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आता चाकूर साहेबांनी भरपूर आंदोलन केले, तुकाराम बाबा यांनी पण भरपूर आंदोलन केले. त्या आंदोलनातून आपल्याला काहीतरी यश मिळायला थोडंफार चालू झालेलं आहे का, थोड्या काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याबद्दल ऐकायला भेटून राहिले. आपण लहानाला असंच जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण लहानाला लढायलाच पाहिजे. आता आपलं 5 महिने संपलं, 5 महिन्यानंतर आपण करायचं काय? 5 महिन्यानंतर आपण कोणाकडे नोकरी का मागायची, सर्टिफिकेट घेऊन करायचं काय? ज्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी रोजगार भेटावून त्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. आणि तो जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लहानाला लढायलाच पाहिजे. सर्व प्रश्नार्थी बांधून एकच विनंती का आपण आता घरात न बसता रस्त्यावर उतरलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लहानाला कायमस्वरूपी चालू ठेवायला पाहिजे. आता काहीतरी माध्यमातून आता कळले का 5 महिने आपल्याला वाढ भेटणार आहे. पण नुसती प्रशिक्षण वाढ घेऊन उपयोग काय आपल्याला? आपण अजून किती प्रशिक्षण द्यायचं? आता 11 महिने तर आपले संपलेत, अजून प्रशिक्षण घ्यायचं, पुढं काय आपलं? माझी एकच विनंती का सगळ्यांनी एकत्र या आणि ह्या लढ्यासाठी सामील व्हा. जोपर्यंत आपल्याला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. एकत्र आल्याशिवाय आपलं काम होणार नाही. नुसतं तुम्ही लढा आम्ही आहे तुमच्या मागं, आहे आणि तुमच्या मागं, त्या गोष्टीला उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही येत रस्त्यात उतरत नाही तोपर्यंत हा लढा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. चाकूर साहेबांनी शिंदे साहेबांनी त्यांची भेट झाली. शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं की प्रशिक्षणार्थीबद्दल आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना अजून प्रशिक्षण कालावधी आणि वाढ देणार आहे. पण नुसतं वाढ घेऊन उपयोग काय? अजून किती दिवस प्रशिक्षण घ्यायचं आपण? चाकूर साहेब त्यांना स्पष्ट म्हटले, आम्हाला प्रशिक्षण नकोय, आम्हाला हक्काचा रोजगार पाहिजे, तो पण आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे. आम्हाला भले तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्या, आमच्या मानधनात वाढ केली पाहिजे. कारण 6,000, 8,000, 10,000 या मानधनामध्ये साधं कंपनीत जाणाऱ्या सुद्धा माणसाला परवडत नाही. तर आपण सरकारी आस्थापनेमध्ये काम करतो, रोज येण्या जाण्याचा प्रवास असतो आपल्याला, आपण रोज खर्च करायचा करून अजून आपले 6-7 महिन्याची पेमेंट बाकी, पेमेंट झाली नाही, मग करायचं काय? आता काहींचं ठीक आहे, काहींचं घरात कोणी व्यक्ती काम करतात, त्यांना 2 पैसे भेटतात, त्याच्यावर आपण आपला खर्च बाबत काही येणं जाणं आपण ते करतो. पण ज्याच्या घरी काहीच नाही, एक सगळं कुटुंब त्याच्या पगारावर जर अवलंबून असेल तर त्या प्रश्नार्थीचे हाल किती नसते. खात काय असेल, रोजगार पेमेंट नाही, त्यात रोजगार नाही, बेरोजगार, त्याचा घर खर्च करत चालत असेल तरी सरकारी पेंड्याच्या कागदी सरकारी फक्त आपल्याला एक दिशाभूल करण्यासाठी, मतदान करण्यासाठी फक्त आपल्याला लाडक्या भावांचा उपयोग केलाय. लाडक्या बहिणीला त्यांना न काम करता 1500 भेटतात, त्यातले तर काही आता अपत्र पण उभं राहिले. तसंच हे सरकार आपल्याला पण असंच करेल का, हा देतो रोजगार असं म्हणता आपल्याला रोजगार पण देणार नाही, आपल्याला ते फक्त गाजर दाखवते. आता सरकारचं ऐकायचं कुठं आपण? आता सरकारला कुठेतरी धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. जोपर्यंत हे सरकार वठणीवर येत नाही तोपर्यंत या सरकारला आपण असेच आंदोलन करून, उपोषण करून त्या सरकारला ब्रिटिश आणलं पाहिजे. आता मनोज दादा जरांगे पाटलांनी कसं अख्खी मुंबई जाम करून टाकली, इतकी मुंबई जाम केली का लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला गेले. काही ते वयोवृद्ध पण माणसं होती, ते कशासाठी आली होती? कारण त्यांना पण माहीत झालं होतं की आमचे दादा आणि काय आज नव्हते मारणार होते. पण
इथून पुढे आमच्या नातवांसाठी हे आरक्षण खूप गरजेचं आहे. त्यासाठी सगळे वयोवृद्ध माणसं पण मुंबई या ठिकाणी आली होती. कोणी तर ग्राउंडवर खेळत होतं, कोणी तर कबड्डी खेळत होतं, कोणी कुस्त्या खेळत होतं, काहींनी तर अख्खा रस्ता जाम करून टाकला. भेटल तेव्हा ती जागा बसायला लागली आणि आपलं आंदोलन करायला लागले. ते पण शांततेत केलं. कुठलेही असंवैधानिक मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. त्याचा आपल्याला एक दिवस तरी नक्की करावंच लागणार आहे. जोपर्यंत आपण असं आंदोलन करत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. आता चाकूरकर साहेबांनी सांगितलं, आता आम्ही दिवाळी साजरी करायला आम्ही आता मामा तुमच्याकडेच येणार आहे, शिंदे मामांकडे जायचं. दिवाळी कशी साजरी करायची? काळी दिवाळी म्हणून साजरी करायची. काळी दिवाळी आम्ही आता सगळे भाचा भाची सगळे तुमच्या दारात आम्ही उपोषणाला बसणार इंदूर नाक्यावर. तोपर्यंत आम्हाला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही उठणार नाही. हे सगळ्या प्रशिक्षणार्थी गाडीत घेऊन स्वखर्चाने मुंबईला येणार आणि मुंबईत जाम करून टाकणार. जोपर्यंत तुम्ही आम्हाला रोजगार देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि शिंदे मामांच्या दाराकडून आम्ही उठणार नाही. आता चाकूरकर साहेबांनी फडणवीस साहेबांना पण पत्र दिलं. सगळे पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे नेते, आमदार, खासदार सगळ्यांना निवडून दिले. चाकूर साहेबांनी मुंबईला छत्री मोर्चा काढला, परत नागपूरला एक बॉम्ब मोर्चा काढला, डबल छत्रपती संभाजीनगर इथे पण बॉम्ब मोर्चा काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं विराट मोर्चा झाला. का त्या विराट मोर्चामध्ये 4-5 किलोमीटरची लाईन लागली होती. 4-5 किलोमीटर फक्त माझे प्रश्नार्थी भाऊ बहिणी दिसत होते. मग तिथं त्यांनी सांगितलं, नेतृत्व कुठलं पण असू द्या, कोणाचं पण असू द्या, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत हा आपला लढा अयशस्वी राहील. जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्र येणार तेव्हा आपला लढा कुठेतरी यशस्वीपूर्ण साध्य होईल. तुकाराम बाबांनी सांगली ते मठावर त्यांनी 3 दिवस उपोषण केलं, 5 दिवस उपोषण केलं. तेव्हा पहिल्या दिवशी तर कोणीच भेटायला नाही आलं. भरपूर संघटनेचे समर्थन आपल्याला भेटले, भरपूर संघटनेचे समर्थन आपल्याला भेटले. नंतर हळूहळू न्यूज चॅनलवर पण दिसायला लागलं. सरकारला कुठेतरी कळायला लागलं की नाही आता आपलं काही खरं नाही. त्यासाठी मग 4-5व्या दिवशी आपले महाराष्ट्र राज्याचे पेमेंट मंत्री उदयजी सामंत साहेब ते बाबांना भेटीला आले. ते म्हणे की बाबा तुम्ही उपोषण सोडा, तुमच्या काही मागणी असेल ते आम्ही मंत्रिमंडळात बैठकीत मांडतो, तुमचं शिष्टमंडळ या, आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढाल, याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ, त्यासाठी तुम्ही उपोषण मागे घ्या. भाऊ म्हणे जोपर्यंत आम्हाला जी आर भेटत नाही, तुम्ही जर असं देत असाल तर हे माझ्या मुलांना 1 लाख 34 प्रशिक्षणार्थ्यांना जर तुम्ही हक्काचा रोजगार, कायमस्वरूपी रोजगार देत असाल तर मी उपोषण सोडतो. तर बाबांनी तेव्हा उपोषण सोडलं. ते म्हणे की आम्ही शिंदे साहेबांची, फडणवीस साहेबांची आम्ही भेट घालून देतो, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला या, तुमची बैठक घेऊन ठरवतो मी. त्या बैठकीला ठरवता महिना झाला. आता कुठे 30 तारखेला बाबांची बैठकीची तारीख ठरलेली. बाबा कोणासाठी लढतात? बाबा 1,34,000 विद्यार्थी लढतात. चाकूर साहेब कोणासाठी लढतात? 1,34,000 प्रशिक्षणार्थींसाठी लढतात. आधीला जाता 16 दिवस उपोषणाला बसले होते. अशा ठिकाणी बसले होते की तिथं कोणी येऊ पण शकत नाही, जाऊ पण शकत नाही. तरी सरकारला लाज वाटली नाही. काही एक प्रश्नार्थी 16 दिवस अन्न त्याग करून उपोषणाला बसले आहे. तरी माझ्या भावांना एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. कुठल्या नेतृत्व असू द्या, आपल्याला फक्त काही रोजगार भेटल्याशी मतलब. मग तुम्ही कोणी नेतृत्वकार असतो आणि सगळ्या नेतृत्वांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जिथं म्हणाल तिथे यायला तयार आहे, तुम्ही जिथं उपोषणाला बसा म्हणाल तिथं आम्ही बसायला तयार आहे, सगळ्या ठिकाणी यायला तयार आहे. फक्त आम्हाला न्याय मिळून द्या. जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. आपल्याला त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावं लागेल. असं घरात बसून आपल्याला न्याय भेटणार नाही. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपल्याला राहावंच लागणार आहे. तोपर्यंत आपण घराबाहेर पडत नाही. आता चाकूरकर साहेब आता पुढच्या दिशा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून तर सांगणारच आहेत.
प्रसारमाध्यमांनी सांगत आहेत का पुढचं नियोजन काय करायचं. आता तुकाराम बाबा पण त्यांचं भूमिका ठाम आहे. जर त्यांनी आम्हाला 30 तारखेच्या बैठकीत जर आम्हाला GR दिला नाही तर आम्ही नाशिक येथे गोदावरी काठी भगवे कपडे घालून आंदोलन आगळे वेगळं आंदोलन करणार. तर त्याही आंदोलनात सहभागी सर्व फिरणार्थी व्हा. आणि चाकूरकर साहेबांनी जर आंदोलन तोंडून नाट्य केलं तर त्याही नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे. कारण ते आपले मायबाप आहे. चाकूरकर साहेब झाले, तुकाराम बाबा झाले, डबल अभिलाल दादा झाले. ते आपल्यासाठी लढतात. 1,34,000 फिरणार्थी लढतात. ज्यांना गरज नसेल असं म्हणून नाही चालत. ज्यांना गरज ते करतील, आपल्याला काय आपोआपच भेटणार आहे असं म्हणून नाही चालत ना. एकीचे बळकासाठी म्हणतात. जोपर्यंत सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला हक्काचा न्याय भेटणार नाही आणि हक्काची रोजीरोटी भेटणार नाही. आता सप्टेंबरपासून आपण कार्यमुक्त होणार. नंतर आपण घरीच बसणार. नंतर समाजातील लोक काय विचारणार, तुमचं काय झालं, तुम्ही का शाळेत येऊन आज घरी का बसली. त्यांना काही उत्तर द्यायचं आपण. सरकारने आम्हाला फसवलं. 5 महिने आमचा मुदत वाढ करून दिली आणि आता आम्हाला पगार पण दिला नाही, आम्हाला घरीच बसवला. कुठं सहन करायचं आपण. जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही. आपलं पेमेंट तर सगळ्यांचं होणार. पेमेंट कोणालाही चुकणार नाही. आपण काम केलंय तर त्यांना दाम पण मोजावंच लागणार आहे. जोपर्यंत आपण आपला हा लढा जो यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्रच लढलं पाहिजे. तुकाराम बाबा यांची 30 तारखेला एकनाथ मामांबरोबर भेट आहे. ते भेटीत काय निर्णय होते त्याच्यावर अवलंबून राहिलं. आज चाकूरकर साहेबांनी भेट घेतली. त्यांनी शिंदे साहेबांना निवेदन दिलं. निवेदन त्यांनी सांगितलं, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही अमरण उपोषणाला बसणार. नाकावर आम्ही तुमच्या दारात उपोषणाला बसणार. 20,000च्या संख्येने मोटरसायकली घेऊन येणार आणि आमची काळी दिवाळी आम्ही साजरी करणार. फटाके न वाजवता किंवा लाडू कारंजा चिवडा न खाता आम्ही दिवाळी साजरी करणार. जोपर्यंत आमच्या मामांना आमची दया वाटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. माझ्या विद्यार्थी भावांना एकच विनंती, व्हिडिओ बंद करणं. असं जोपर्यंत आपला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र यावं. माझ्या कळकळीची विनंती. तर तो कुठला पण असू द्या, कोणी पण करू द्या, सगळ्यांनी आपल्याला एकत्र यायला पाहिजे. जेणेकरून जेव्हा सगळे 1,34,000 भाऊ माझे एकत्र येतील तेव्हा आपल्या लढ्यात नक्कीच यश भेटेल. कारण आता हे सरकार आहे गेंड्याच्या खात्रीत सरकार आहे. त्या सरकारला लाज दया माया काहीच वाटत नाही सरकारला. हे सरकार म्हणतील काय 4 महिने अजून आंदोलन करतील गप्प बसतील, 4 महिने अजून आंदोलन करतील गप्प बसतील. असं करून नाही चालणार. आपल्याला एकच आंदोलन करायचं, पण असं करायचं का मुंबईतील अख्खी आर्थिक व्यवस्था थांबली पाहिजे, वाहतूक व्यवस्था थांबली पाहिजे. तेव्हा सरकारला जाग येईल का नाही. आता ह्या प्रश्नावरती आपल्याला काहीतरी करावं. त्यांनी आपल्याला शब्द दिला होता इलेक्शनच्या अगोदर का आम्ही त्यांचे 6 महिने ट्रेनिंग झालं की आम्ही त्यांना त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देऊ. तर आम्ही त्यांना त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी देऊ. त्यांनी शब्द पण दिला होता. एकनाथ मामांनी पण दिला होता, फडणवीस मामांनी पण दिला होता आणि आपले कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पण शब्द दिला. आता ते तर म्हणतात आमचं असं काही वाईटच नाही. आणि ती खरं मानायचं कोणाचं. सरकारने आपल्याला फसवल्यासारखं झालं. आपल्याला फक्त इलेक्शन पुरता 5 महिने वाढून दिले. आता डबल पुढचं जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आलं त्यासाठी पण आता म्हणतात का तुम्हाला फक्त कार्यकाल वाढून देऊ. जास्त कार्यकाल वाढून करायचं काय आपण. 3 दिवस नुसतं प्रश्नावरती घेत बसायचं आपण. आपल्याला हक्काची रोजगारी रोटी भेटली पाहिजे. आपल्याला हक्काचा रोजगार भेटला पाहिजे. त्यासाठी आपण लढायलाच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला रोजगार भेटत नाही तोपर्यंत आपण आंदोलन असंच चालू ठेवणार. नमस्कार मित्रांनो, सायरन मीडिया चॅनल, सायरन मीडिया यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. मी तुला प्रश्नार्थी आहे. तर आपल्या सगळ्यांना नमस्कार माझा पहिला. तर आता एक बोलायचा मुद्दा असा की आपला आता कार्यकाल संपणार आहे. आता ह्या महिन्यानंतर आपण सगळे कार्यमुक्त आहेत किंवा मग काही मागच्या महिन्यात कार्यमुक्त झाले. त्याच्यामुळे इथून पुढं काय
इथून पुढे आपण करायचं काय? त्यासाठी आपण बेरोजगार राहायचं का आस्थापने आपण आता काम करायचं किंवा आपण लढ्यात सामील व्हायचं? तर पहिल्यांदा मी माझ्या सर्व प्रश्नार्थी बांधवांना एकच कळकळीची विनंती करून सांगतो की आपण सगळ्यांनी या युवा प्रश्नार्थी लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा. जोपर्यंत आपला सहभाग दर्शवत नाही तोपर्यंत आपला लढाईची कधीच होणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र कसं? ठीक आहे, काहींना अंतर लांब पडत असेल, काहींना जवळ पडत असेल, पण जे नेतृत्व आपल्यासाठी लढतात त्यांना तरी तुम्ही एक दिवस तरी साथ द्या. पेमेंट तर सगळ्यांची होणार आहे, पेमेंट तर कोणाचीच राहणार नाही. पेमेंट आज सरकार असतं आपण काम केलं त्यांना पेमेंट द्यावंच लागणार आहे, कारण आपले सगळे रिपोर्ट त्यांच्याकडे असतात. तरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की तरी पण आपण सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये किंवा उपोषणामध्ये किंवा अनेक आंदोलनामध्ये आपण सहभाग करावा. भावांना माझी एकच विनंती आहे की सगळ्यांनी आपण एकत्र यावं. आता राहिला मुद्दा आपलं, आता 5 महिने आपण प्रशिक्षण घेतलं, नंतर 5 महिन्यानंतर काय? हे आहे गेंडे कातलीचं सरकार आहे. तेव्हा जोपर्यंत आपण आंदोलन करत नाही, आपण आपल्या हक्कासाठी लढत नाही, तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आपल्याला एकजुटीने कुठल्याही नेतृत्वाबरोबर आपल्याला साथ द्यावा लागेल आणि त्या नेतृत्वाच्या मागं खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागेल. आज चाकूरकर साहेबांनी यांची भेट झाली शिंदे मामांशी, म्हणजे आपले शिंदे मामा आज भेट झाली. तर त्या भेटीमध्ये असं एक निदर्शन आलं की चाकूरकर साहेब म्हणतात का शिंदे मामाने आपल्याला कार्यकाल वाढून देण्याचं संदर्भात ते चर्चा करणार आहे. शिंदे साहेबांनी चाकूरकर साहेबांना सांगितलं काय मी तुमचा कार्यकाल वाढून देणार आहे. चाकूरकर साहेब काय म्हटले त्यांना की आम्हाला कार्यकाल नकोय, आता आम्हाला हक्काचा रोजगार पाहिजे. जोपर्यंत रोजगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा असाच चालू ठेवणार. आपण त्यासाठी आंदोलनात सहभाग व्हावाच लागेल. चाकूर साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आता आमची दिवाळी काळी दिवाळी म्हणून आम्ही तुमच्या दारात साजरी करणार. तुमचे भाचे सगळे तुमच्या दारात येणार दिवाळीला, पण आम्ही ती काळी दिवाळी करणार. त्यासाठी आपण सर्व भावांनी चाकूरकर साहेब आपल्याला सांगतील पुढचं नियोजन काय असेल त्यांचं, का आपल्याला कुठं काय करायचं, कुठं नियोजन करायचं, कुठं आंदोलन बसायचं, कुठं कसल्या पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं, किती दिवस थांबायचं, तर जोपर्यंत जी आर भेटत नाही तोपर्यंत पण उठायचं नाही, काम उपोषण करायचं. हे सगळं आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून चाकूरकर साहेब आपल्याला सांगतील. तरी माझ्या विवाह बांधवांना एकच विनंती की आपण सगळ्यांनी एकजूट व्हावं, कृपया करून एकजूट व्हावं. कारण याच्यानंतर आपलं आता ज्यांचे कार्यकाल संपल किंवा काहींचे संपले, याच्यानंतर आपलं भविष्य काहीच नाही. आपण सर्टिफिकेट घेऊन कुठं जाणार? आपण कुठं रोजगार मागणार? खाजगी आस्थापनेमध्ये आपल्याला कोणी काम तर देणार नाही. तसं तर बिगारी म्हणून पण काम भेटतं 350 रुपये रोजाने. मग आपण ते करायचं का? मग 11 महिन्याचं प्रश्न घेतल्याचा आपला फायदा झाला काय? आपण त्यासाठी करायचं काय? आपण आता फक्त एकच करायचं, आपण लढायचं आणि जिंकायचं. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आपला लढायशी होणार नाही. त्यासाठी आपल्याला भरपूर लढे लढावे लागतील, मेहनत घ्यावं लागेल. पण आपण हे सगळ्या गोष्टी करताना संविधानिक मार्गाने करायला पाहिजे. आता चाकूरकर साहेबांनी छत्री मोर्चा सहभागी होते. नंतर नागपूरला त्यांनी मोर्चा काढला, तिथं पण मोठ्या संख्येने प्रजा जमा झाली होती. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला त्यांनी लॉंग मार्च मोर्चा काढला, तिथं पण भरपूर संख्येने प्रजार्थी जमा झाली होती. अशाच संख्येने येणाऱ्या काळात मुंबई या ठिकाणी एवढ्याच संख्येने पेक्षा दुप्पट संख्येने हजर राहिले प्रश्नार्थी. जोपर्यंत आपण आपली संख्या दाखवत नाही तोपर्यंत सरकारलाही त्यांना आपल्याबद्दल काही वाटणार नाही. जोपर्यंत आपण जास्त मॉबनी जाऊ तेव्हा सरकारला कोणतरी वाटेल का आपलं आता या परिषदांत काहीतरी करायला पाहिजे. आता मग दादा जरांगे पाटलांनी कसं केलं, अख्खी मुंबई जाम करून टाकली, अख्खी वाहतूक कोंडी करून टाकली. त्याच्यामुळे सरकारला त्यांच्या पुढे झुकावं लागलं. त्यांना शेवटी
GR तात्काळ काढून द्यावा लागला, तसं आपल्याला एक दिवस तरी मुंबईत जॅम करावं लागेल, जेणेकरून आपल्याला हक्काचा GR भेटल, हक्काची नोकरी भेटल आणि आपलं भविष्य उज्ज्वल होईल. यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतील. आता संभाजीनगरला मोर्चा झाला, तिथे 4 किलोमीटर पर्यंत रांग लागली. 4 किलोमीटर प्रश्नार्थी बांधव आपले चालले ते कशासाठी? तर आपल्या हक्काच्या रोजगारासाठी. तर त्या आंदोलनात वृद्धरांचे आई वडील ते पण सहभागी झाले होते, काही तर मुली घेऊन आल्या होत्या. विचार करा, काही तर मुलं सगळे घेऊन आले, त्या आंदोलनात सहभागी झाले होते. मग आपण घरात बसून काय करणार? त्यासाठी आपल्याला पण आंदोलनात सहभाग घ्यावा लागेल. आता अभिलादांनी 16 दिवस आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं, अन्न त्याग, पाणी सुद्धा पिलं नाही त्यांनी. कोणासाठी लढत होते? 1,34,000 प्रश्नार्थीसाठी लढत होते. त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लढा कायमस्वरूपी आपल्याला ठेवावाच लागेल. जोपर्यंत GR देत नाही तोपर्यंत. आता झालं काय, आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचं इलेक्शन आलंय, आता आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्याला काहीच करता येणार नाही. त्याच्यामुळं आचारसंहिता लागायच्या आत आपल्याला या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील, आणि आचारसंहितेच्या आतच आपल्याला GR घ्यावा पण लागेल. जोपर्यंत GR भेटत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही. मग नेतृत्व कुठला पण असू द्या, आपल्याला फक्त काय आपल्याला हक्काचा रोजगार भेटला पाहिजे. चाकूरकर साहेब आपले मायबाप आहेत, तुकाराम बाबा पण आपले मायबाप आहेत, आणि अभिलाल देवरे ते पण आपले मायबाप आहेत. ते तर एक प्रशिक्षणार्थी, त्यांनी 16 दिवस उपोषण केलं, त्यांच्या सहकुटुंबासह ते बसले. एक मुलगी एक मुलाला घेऊन ते उपोषणाला बसले. कोणासाठी बसले? आपल्यासाठी बसले, आपल्या हक्कासाठी बसले. त्यांनी ते संविधानिक मार्ग त्यांनी उपोषण केलं, संविधान मार्गाने उपोषण केलं. शेवटी सरकारने पोलीस बळ दाखवून हे आंदोलन कसं मागं घेता येईल यासाठी ते जोर देत होते. पण तरी अभिलाल देवरे साहेब हटले नाही जागेवरून. आस्थापनेची माणसं आली, कौशल्य विभागाचे पण अधिकारी आले, त्यांनी पण उपोषण मागे घ्यायला लावलं, पण देवरदादांनी उपोषण मागे घेतलं नाही. पण जेव्हा सर्व प्रश्नार्थी अभिलाल दादांना सांगितलं, तुम्ही उपोषण मागं घ्या, तुम्ही घ्या, आमच्यासाठी माग घ्या, अजून आपल्याला खूप लढायचं आहे. उपोषण आता सरकारला आपली काही दया वाटत नाही. हे सरकार आहे झेंड्याच्या गादीचे सरकार आहे, त्याच्यामुळे आपल्याला साम दाम दंड भेद सगळ्या मार्गाने आपल्याला आंदोलन करावं लागेल. आता साम पण झालं, दंड पण झालं, आता आपल्याला फक्त मुंबई जाम करायची, जेणेकरून सरकारला पण कळेल का सगळे प्रश्नार्थी एकत्र आले, आता आपला काही खरं नाही. त्याच्यामुळे यांना लवकरात लवकर यांचा निर्णय मार्गी लावायचा सरकारला आपण भाग पडलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला GR भेटत नाही तोपर्यंत आपल्याला एकत्र राहावंच लागेल. चाकूरकर साहेब आपल्यासाठी खूप लढावले, आपले मायबाप आहेत. त्यांनी दास साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले. चाकूरकर साहेबांनी सगळ्यांना निवेदन दिले, विरोधी पक्षनेते असो किंवा पक्षातले असो किंवा सत्ताधारी असो, सगळ्यांना त्याने निवेदन दिले. का? तर माझ्या 1,34,000 युवतींना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका. हे भारताचं भविष्य आहे. तुम्ही आज त्यांना वाऱ्यावर सोडलं तर हे काय करतील? लाडका भाऊ योजना तर तुम्हीच काढली, आम्ही मागायला नव्हतो आलो. तुम्ही इलेक्शनच्या अगोदर आश्वासनं पण दिले का आम्ही तुम्ही 6 महिने तुम्ही प्रशिक्षण घ्याल आणि त्याच आस्थापनेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी रोजगार तुम्हाला तिथं परमनंट होशाल, असा शब्द पण दिला होता. एकनाथ मामांनी पण दिला होता. डबल आपले विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस मामांनी पण दिला होता, अजितदादांनी पण दिला होता. यांनी फक्त आपल्याला इलेक्शन पुरता गाजर दाखवल्यासारखं झालंय. आता काय म्हणता, आता आम्ही असं, आता आपले कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोंढा साहेब काय म्हणतात का आता आम्ही असं काही म्हटलं पण नव्हतं ना, आमचं असं काही बाईट पण नाही. व्हिडिओ काही खोटं सांगतात का? प्रत्येकाकडे व्हिडिओ आहेत ना. त्यासाठी एकतर व्हिडिओची छाननी करा, नाहीतर आमच्यावर केस दाखल करा. आमची एकच मागणी, तुम्ही आश्वासन दिलं की नाही दिलं याची शहानिशा करा. तुम्ही आम्ही तुमच्या योजना मागायला नव्हतं आलो ना.
तुम्ही योजना काढली का आम्ही आमच्या लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तसं लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये चालू केले, तसं लाडक्या भावांना 6000, 8000, 10,000 या मानधनावर प्रश्नार्थ्यांना रोजगार दिला. आम्ही रोजगाराचं म्हणत नाही, आम्हाला 10,000 द्या, आम्ही वाढून पण मागत नाही. आमची मागणी फक्त एवढीच आहे का आम्हाला कायमचा आणि हक्काचा रोजगार भेटला पाहिजे, जेणेकरून आम्ही समाजात ताटमानाने चाललो पाहिजे. आता आम्हाला नंतर काय म्हणतील का तुम्ही फक्त सरकारने तुम्हाला फक्त 11 महिने केलं, नंतर तुम्ही काय बेरोजगारच झाले. मग आम्हाला हा कलंक कुठेतरी पुसायचा आहे, त्यासाठी आम्हाला हक्काचा रोजगार द्या. उद्या जर आम्ही घरी बसलो आणि आम्हाला कोणी विचारलं का हो तुम्ही तर सरकारी आस्थापनेमध्ये काम करत होतात, मग आता काय झालं तुमच्या आस्थापनेला, तुम्ही आता घरी बसून काय करतात, मग आम्ही त्यांना हे सांगायचं का सरकारने आम्हाला फसवलं, आमचा फक्त इलेक्शन पुरता वापर करून घेतला आणि आम्हाला नंतर त्यांचं काम झालं आणि त्यांनी आम्हाला काढून टाकलं. जे आम्ही 11 महिन्यात इतकं शिकलो, आम्हाला इतकं शिकायला भेटलं, त्या शिक्षणाचा आम्हाला कुठेतरी फायदा झाला पाहिजे. आणि ट्रेनिंग घेऊन करणार काय पुढं? आणि मला सरकारी आस्थापनेमध्ये सर्टिफिकेट घेऊन तर नोकरी देणार नाही तुम्ही. खाजगी क्षेत्रामध्ये तर आम्हाला नोकरी देणार नाही. असं तर बिगाऱ्याला पण काम देतात, बिना सर्टिफिकेटचं काम देतात, 350 रुपये रोजाने. आता आम्ही आता काही जण आरोग्य विभागामध्ये काम करतात किंवा काही ग्रामसेवक विभागामध्ये काम करतात, आस्थापनेमध्ये काम करतात. आता ग्रामसेवक आस्थापनेमध्ये जे काम करतात ते सर्टिफिकेट घेऊन कुठं जाणार? कोणत्या आस्थापनेत दाद मागणार का आम्हाला रोजगार द्या? त्यांना कोण देईल? तहसील मधले त्यांना कोण रोजगार देईल? किंवा शिक्षण विभागामधले त्यांना कोण रोजगार देईल? अगोदर लाखोच्या संख्येने DED वाले तसेच घरी बसलेले भरती नसल्यामुळं. तुम्ही आम्हाला स्वतःहून घेतलंय, त्याच्यामुळे तुम्हीच आम्हाला रोजगार द्या. आम्हाला सरकारपुढं फक्त एकच विनंती का आम्हाला कायमचा हक्काचा रोजगार भेटला पाहिजे, जेणेकरून आमचं भविष्य आम्हाला व्यवस्थित सोयीत चाललं पाहिजे. कारण 1,34,000 प्रशिक्षणानंतर भविष्य तुमच्या हातात आहे. चाकूरकर साहेब आपल्याला न्याय तर मिळवून देणारच आहे, तसं कारण बाबा पण आपल्याला न्याय मिळवून देणार. पण कृपया करून सगळ्या प्रश्नार्थ्यांना माझी एकच विनंती की आपण या लढ्यात सगळ्यांनी एकजुटीने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला हा लढा यशस्वी होऊ शकत नाही. आता पेमेंट तर काहींचे तर पेमेंट झाली नाही. आता माझ्या स्वतःची मी एक प्रश्नार्थी, माझ्या स्वतःची तर 3 महिन्याची पेमेंट झाली, अजून माझं एकही पेमेंट झालं नाही, अजून माझ्या अटेंडन्सच भरल्या नाही. काहीचे अटेंडन्स भरून त्यांचं पेमेंट झाले नाही. पेमेंट कुठं जात नाही, पेमेंट आपल्याला सगळ्यांना भेटणारच आहे, आज ना उद्या भेटणारच आहे. पण आपण आता पेमेंटसाठी न लढता आपण आपल्या हक्काच्या रोजगारासाठी लढलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लढा कायमस्वरूपी चालूच ठेवला पाहिजे. चाकूर साहेबांनी सगळे आमदार खासदार सगळ्यांना निवेदन दिले, मुख्यमंत्री त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आज शिंदे साहेबांनी निवेदन दिलं, तर त्यांची हालत चालू आहे, यांना अजून कार्यकाळ वाढून द्यावा. आपल्याला कार्यकाळ वाढून नको आहे, किती दिवस प्रशिक्षण घेत बसायचं आपण? आता प्रशिक्षण नुसतं घेऊन प्रश्न आपण घेत बसायचं ना, आस्थापनामध्ये काम कधी करायचं मग आपण? जोपर्यंत आपल्याला हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आपण हा लढा असाच चालू ठेवायचा, जोपर्यंत भेटत नाही. आणि शिंदे मामांची आपण काळी दिवाळी म्हणून साजरी करू. आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त हक्काचा रोजगार द्या. आम्हाला GR जोपर्यंत देत नाही आणि तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. सगळे माझ्या प्रश्नार्थी बांधवांना एकच विनंती का सगळ्यांनी तिथे यावं, शिंदे मामांपुढं साकडं घालावं, शिंदे मामांना सांगावं का तुमचे भाचा भाची दिवाळी तुमच्या दारात साजरी करणार आहे. जोपर्यंत हक्काचा रोजगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. माझ्या भावांनी एकच विनंती का सगळ्यांनी जे कोणी नेतृत्व असेल त्या नेतृत्वामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्या नेतृत्वाला पाठिंबा द्यावा, साथ द्यावी, एवढीच विनंती.